हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आजचा व्लॉग खूप उशिरा येतोय. हा आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारचा. माझा नेटचा थोडासा प्रॉब्लेम झालेला, त्यामुळे हा व्लॉग खूप उशिरा येतोय. शॉर्ट व्हिडिओ जात होते, पण लॉंग व्हिडिओ यायला प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे. पण मी बनवला होता म्हणून आत्ता टाकते आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हे आता जे तुम्ही बघताय ते मी पूजेची तयारी करते आहे, कारण सर्व पूजेची तयारी झाली म्हणजे आपल्याला परत परत उठायची गरज नाही पडत एकदा पूजा करायला बसल्यानंतर. आणि इथे हे जे पानं ठेवलेले आहेत मी ते पूर्ण स्वच्छ छान साफ करून घेतलेले आहेत, धुवून निवडून घेतलेले आहेत आणि परत तसेच बांधून ठेवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने मी पूर्ण पूजेचं साहित्य सर्व घेऊनच जवळ बसते. पूजेची तयारी झाल्यानंतर मी आता प्रसाद बनवण्यासाठी जाणार आहे. तर प्रसादात मी आज खिरीचा नैवेद्य बनवणार आहे. तर आता मी हे पूर्ण पूजेचं सामान व्यवस्थित करून ठेवलेलं आहे, कारण की तोपर्यंत आणखीन प्रसाद बनवताना मला अजून काही लक्षात आलं, मी काही विसरले याच्यात, तर मला परत नीट ठेवता येतं. तर अशा पद्धतीने मी पूजेची तयारी करून घेते आधीच. आणि त्याच्यानंतर मी आता इथे खीर बनवायला घेतलेली आहे. तर इथे मी तांदळाची खीर बनवते आहे. तर मी कशा पद्धतीने बनवते तर ते मी तुम्हाला सांगते. तर आता मी एका पातेल्यात दूध टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यात लगेच साखर ॲड करून घेणार आहे. आणि आधीच मी तांदूळ 1 ते 1.5 तास आधी मी भिजत घातलेले आहेत. तर त्या तांदळाची आता मी छान पेस्ट बनवून घेणार आहे. तर दुधाला बॉईल आल्याच्यानंतर मी तांदळाची जी बनवलेली पेस्ट आहे ती हळूहळू त्यात ॲड करेल. तुम्हाला घट्ट पातळ किती कशी पाहिजे खीर तशी तुम्ही बनवू शकता. तर अशा पद्धतीने हे ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण त्यात इलायची, ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घालू शकतो. आणि पांढऱ्या खिरीपेक्षा मला खिरीला पिवळसर रंग आलेला खूप आवडतो, त्यामुळे मी एकतर त्यामध्ये केसर घालते, किंवा केसर नसेल तर त्यामध्ये 1 चिमूटभर हळद घालायची. आणि त्याने पण खूप छान कलर पण येतो, चव पण बिघडत नाही आणि हेल्थसाठी सुद्धा छान असतं. तर अशा पद्धतीनं आपलं सगळं छान होऊन जाते मस्त खीर. आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकताना मी त्यामध्ये एक तुपामध्ये छान फ्राय करून घेते, रोस्ट करून घेते. आणि त्यानंतर मी ते पातेल्यात टाकते. तर खूप मस्त आणि खूप छान अशी खीर होते. तर माझ्या मुलांना खीर खूप आवडते. तर अशा पद्धतीने मी ही खीर बनवते. अशी आपली मस्त खीर झाल्याच्या नंतर मी तयार व्हायला गेले. आणि फ्रेश होऊन आल्याच्या नंतर मी छान मस्त पूजेसाठी चौरंग पाट मांडलेला आहे. आणि त्याच्यानंतर रांगोळी काढून घेते. आणि तर फ्रेंड्स, रांगोळी काढून झाल्याच्या नंतर मी कलशावरती स्वस्तिक काढत होते. स्वस्तिक काढायचं राहिलेलं होतं, तर ते मी आता काढून घेते हळदी कुंकवाने. आणि त्यानंतर वस्त्रमाळ पण होती, त्याला पण हळदी कुंकू लावायचं असतं, तर ते पण राहिलेलं होतं, तर ते पण करून घेते. आणि हे झाल्यानंतर लक्ष्मी मातेला साडी कशी नेसवायची ते पण दाखवते.
इथं मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याला छान प्लेट्स करून घेतलेला आहे आणि प्लेट्सच्या मध्यभागी एक सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे। त्यानंतर कलशावरतीच मी अशा पद्धतीने प्लेट ठेवून, प्लेट्स ज्या बनवलेल्या आहेत त्या ठेवून मध्यभागी परत एक सेफ्टी पिन लावून घेते आणि आपले जे दोन्ही कोपरे राहिलेले आहेत त्याला पण आपल्याला सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि एवढ्या लवकर आपली लक्ष्मी मातेला साडी नेसून होते आणि त्या तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी पूजा आणि पूजेची तयारी करत असते। आणि चला आताचा ब्लॉग इथेच संपूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये। आणि हे छोटंसं व्हिडिओ अर्णवने बनवलेला मी पूजा करत असताना। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।